नमस्कार मंडळी. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली आणि गुंतवणुकीच्या जगात बऱ्याच घडामोडी सुरू आहेत. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केली आहे आणि अनेक बँकांनी आपल्या एफडी व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. अशा वेळी तुमच्यासाठी महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे का? चला या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेऊया आणि जाणून घेऊया की एफडीमध्ये गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ आहे का. हे सर्व जाणून घेण्या अगोदर मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल आणि असेच व्हिडिओ हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या प्रियजनांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग आजचा हा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, गेल्या काही वर्षात फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडीवर चांगलं व्याज मिळवणाऱ्या गुंतवणूकदारांना आता थोडासा धक्का बसू शकतो, कारण बँका हळूहळू व्याजदर कमी करू लागल्या आहेत. देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या HDFC बँकेने 3 कोटीपेक्षा कमी रकमेच्या काही एफडीवर व्याजदरात कपात केली आहे. ही कपात 1 एप्रिल 2025 पासून लागू झाली आहे. त्याचबरोबर स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेने आपल्या अमृत कलश या खास एफडी योजनेलाही बंद केले आहे. या योजनेत 400 दिवसांसाठी 7.10% इतके आकर्षक व्याजदर दिले जात होते. ही योजना एप्रिल 2023 मध्ये सुरू झाली होती आणि 31 मार्चला ही योजना समाप्त झाली. नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात गुंतवणूकदारांसाठी काहीशी निराशाजनक ठरली आहे. आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या पुढील पतधोरण बैठकीपूर्वीच HDFC बँक, येस बँक आणि बंधन बँकेने त्यांच्या एफडी व्याजदरांमध्ये बदल केले आहेत. हे सर्व त्या निर्णयानंतर होत आहे जेव्हा फेब्रुवारी 2025 मध्ये आरबीआयने सुमारे 5 वर्षांनंतर प्रथमच रेपो दरात 0.25% कपात केली होती. आता तज्ज्ञांचे मत आहे की 7 ते 9 एप्रिल दरम्यान होणाऱ्या पुढील बैठकीत आरबीआय पुन्हा एकदा रेपो दरात कपात करू शकतो. सांगितले जात आहे की जगभरात व्यापारावर लागू होणाऱ्या करांमुळे वाढीवर परिणाम होऊ शकतो आणि अशा परिस्थितीत धोरणात बदल म्हणजेच जसं की व्याजदरात कपात करणे गरजेचे ठरू शकतं. त्यासोबत सध्या महागाई नियंत्रणात आहे, ज्यामुळे आरबीआयला दर कमी करण्याची चांगली संधी मिळू शकते. याचबरोबर HDFC बँकेने 2 विशेष मुदतीच्या एफडी व्याजदरावर कपात केली आहे. खाजगी क्षेत्रातील या आघाडीच्या बँकेने 35 महिन्यांच्या म्हणजेच 2 वर्ष 11 महिन्यांच्या एफडीवर 35 बेसिस पॉईंट म्हणजे 0.35% व्याज कमी केले आहे. त्याचबरोबर 55 महिन्याच्या म्हणजेच 4 वर्षे 7 महिन्यांच्या एफडीवर 40 बेसिस पॉईंट्स म्हणजेच 0.40% पर्यंत कपात करण्यात आली आहे. आता या दोन्ही एफडीवर वार्षिक व्याज 7% दिले जात आहे. वरिष्ठ नागरिकांना यावर पूर्वीप्रमाणेच अतिरिक्त 0.5% व्याजदर मिळणार आहे. या नवीन व्याजदराची अंमलबजावणी 3 कोटींपेक्षा कमी एफडी रकमेवर लागू आहे. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या HDFC बँकेच्या विशेष एफडी स्कीमवर अनुक्रमे 7.35% आणि 7.40% इतके व्याज मिळत होते. सध्या HDFC बँकेचा सर्वाधिक व्याजदर 7.25% आहे, जो 21 महिन्याच्या एफडीवर दिला जातो. यापेक्षा जास्त मुदतीच्या एफडीवर आता व्याजदर घसरून 60% इतका झाला आहे. यासोबतच येस बँकने काही निवडक मुदतीच्या एफडीवर व्याजदरात 0.25% पर्यंत कपात केली आहे. आता ही बँक 12 महिने ते 24 महिन्याच्या एफडीवर 7.75% वार्षिक व्याज देत आहे. यापूर्वी या खाजगी क्षेत्रातील बँकेत या एफडीवर 8% इतका व्याजदर होता. या बँकांसोबतच बंधन बँकेने 3 एप्रिल 2025 पासून 3 कोटींपेक्षा जास्त रकमेच्या एफडीवर व्याजदरात बदल केला आहे. आता या बँकेत 12 ते 13 महिन्याच्या मुदतीच्या कॅलेबल एफडीवर वार्षिक 8% इतकं व्याज दिलं जातं, तर त्याच कालावधीच्या नॉन कॅलेबल एफडीवर बँक ग्राहकांना 8.3% पर्यंत व्याजदर दिले जात आहे. इथे सांगणे गरजेचं आहे की कॅलेबल एफडी म्हणजे अशी ठेव योजना जी बँक गरज पडल्यास ठरलेल्या मुदतीपूर्वी बंद करू शकते, तर नॉन कॅलेबल एफडीमध्ये गुंतवलेली रक्कम ठरलेल्या कालावधीपूर्वी काढता येत नाही. आरबीआयने फेब्रुवारी 2025 मध्ये रेट कट केल्यानंतर साधारणतः 2 महिन्यानंतर काही बँकांनी एफडीवर व्याजदर कमी केले आहे. तज्ज्ञांच्या मते सध्याचा काळ एफडीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य आहे, कारण आरबीआयकडून रेट कट जाहीर झाल्यानंतर अनेक बँकांनी लगेचच व्याजदर कमी केले नव्हते, कारण त्या काळात बँकांवर डिपॉझिट जमा करण्याचा दबाव होता. तर मग तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असेल, सध्या एफडीमध्ये गुंतवणूक करणे योग्य ठरेल का?
तर मित्रांनो 2025मध्ये व्याजदरांमध्ये घसरण होण्याची पूर्ण शक्यता आहे. अशा परिस्थितीत सध्याच्या चांगल्या व्याजदरांवर गुंतवणूक करणे हे एक शहाणपणाचे पाऊल ठरू शकते. जे लोक शॉर्ट टर्म सेव्हिंगसाठी विचार करत आहेत त्यांच्यासाठी 365 ते 730 दिवसांच्या FD टेन्युअरसाठी ही वेळ योग्य आहे. आता गुंतवणूक केल्यास तुम्हाला सध्याचे चांगले रिटर्न सुरक्षित मिळू शकतात आणि भविष्यात जर व्याजदर अजून घसरले तरी याचा तुमच्या गुंतवणुकीवर काही परिणाम होणार नाही. ही रणनीती विशेषतः त्या गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर आहे जे स्थिर आणि सुरक्षित उत्पन्न शोधत आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पाहिले की सध्याच्या आर्थिक वातावरणात FDमध्ये गुंतवणूक करणे का फायदेशीर ठरू शकतं. जर तुम्ही स्थिर आणि सुरक्षित उत्पन्न शोधत असाल तर ही वेळ योग्य असू शकते. तसेच मित्रांनो, हा व्हिडिओ किंवा हे चॅनल तुम्हाला कुठल्याही गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची शिफारस करत नाही. कुठल्याही गुंतवणूक योजनेमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची राय घेणे खूपच गरजेचं आहे. हा व्हिडिओ फक्त तुमच्या एज्युकेशनल पर्पजसाठी बनवण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि उपयुक्त व्हिडिओसह. तोपर्यंत गुंतवणूक शहाणपणाने करा. धन्यवाद.